जालना जिल्ह्यामध्ये साकारला जातोय पहिला नदीजोड प्रकल्प। मोरांडी आणि वर्तल्ली नद्या एकमेकांना जोडल्या जाणार। दुष्काळात सुट्ट्यांमध्ये घरी जाऊन करायचं तरी काय? मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांपुढे प्रश्नचिन्ह। सुट्टीतही हॉस्टेलमध्येच राहू देण्याची केली विनंती। होळणा नदीचं पुनर्जीवन करण्याकरता अंबेजोगाई तालुक्यात गावानं गोळा केली 25 लाखांची वर्गणी। दुष्काळावर मात करण्याची गावानं त्यासाठी घेतला पुढाकार। भाजप सरकारचं पाण्याचं नियोजन साफ चुकलं, अजित पवारांनी डागली तोफ। डहाणू महालक्ष्मी देवीच्या यात्रेत मांडलाय पत्त्यांचा जुगार। 10 ते 12 वर्षांची मुलं चालवतायत जुगाराचा अड्डा। पोलिसांचं मात्र साफ दुर्लक्ष। आदिवासी विकास महामंडळ भरती घोटाळा झाला उघड। 584 कर्मचाऱ्यांच्या भरती दरम्यान झाला गैरव्यवहार। महामंडळाचे महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांची तातडीनं झाली बदली। आणि महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर पूल बांधण्याचं काम सुरू असताना माओवाद्यांनी केला हल्ला। वाहनांची जाळपोळ करत 30 मजुरांचे मोबाईल केले चोरी। नमस्कार, मी सुवर्णा जोशी। गावातल्या दिवसभरातल्या घडामोडी आपण गावाकडच्या बातम्यांमध्ये पाहणार आहोत। विरार डहाणू या परिसरामध्ये सध्या महालक्ष्मी देवीची जत्रा सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या जत्रेसाठी भाविक येतात, पण याच जत्रेला 10 ते 12 वर्षांची मुलं जुगार खेळताना पाहायला मिळाली आहेत। तर याच वयाची काही मुलं आणि मुली जुगार चालवतायत। महत्त्वाचं म्हणजे जत्रेत राजरोसपणे हा जुगार सुरू आहे। शाळेत जाण्याच्या वयाची ही मुलं जुगारातून पैसे कमवतायत, पण कुणीही त्यांना अडवताना दिसत नाही। पोलिसांच्या नजरेसमोर हा सगळा प्रकार सुरू आहे, पण या मुलांना अडवायला पोलीस सुद्धा जात नाहीत। जुगार थांबवायला पोलीस काहीही करत नाहीयेत। त्याबाबत पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न आम्ही केला, पण त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिलेला आहे। एक प्रकारे पोलिसांच्या वरदहस्तानेच हा प्रकार सुरू असल्याची चर्चा होतीये। आमचे प्रतिनिधी विजय राऊत यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विजय, खरं तर यात्रेचा हा सगळा माहोल आहे आणि असं असताना म्हणजे यात्रा सुरू असताना तिथे लहान लहान मुलं, विद्यार्थी दशेतली मुलं जुगार खेळायला सुद्धा बसलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि जुगार चालवणारी सुद्धा त्याच वयोगटातली मुलं आहेत। काय सांगशील तू याविषयी? सुवर्णा, जी महालक्ष्मी यात्रा जी आहे ही यात्रा जवळपास 15 दिवस चालते। गुजरात, राजस्थान, महाराष्ट्रातल्या आणि अनेक राज्यातून या ठिकाणी भाविक येत असतात आणि या यात्रेमध्ये आज छोटी लहान मुलं आहेत, ज्या मुलांच्या हातामध्ये वह्या पुस्तक असल्या पाहिजे होते ते त्या ठिकाणी जुगार खेळतायत आणि त्या ठिकाणी जुगार देखील चालवतायत। असा सगळा प्रकार चालू आहे। काही भाविकांनी देखील हा प्रकार डोळ्यांनी पाहिल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार केली होती। त्या ठिकाणी पोलिसांची चौकी आहे। कासा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे महालक्ष्मीचं देवस्थान येतंय आणि त्या चौकीमध्ये देखील ह्या बालकांना त्या काही भाविकांनी त्या पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं होतं, तरी देखील त्यांच्यावरती कुठलीही प्रकारची कारवाई केली नाहीये। पण मग विजय, पोलिसांच्या वरदहस्ताने हा सगळा प्रकार सुरू आहे का? असंच म्हणावं लागेल, कारण या ठिकाणी एसपी शारदा राऊत आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी लक्ष नाहीये आणि पोलीस स्टेशन त्या जुगाराच्या अड्ड्यापासून आकेच्या अंतरावरती आहे। राजरोसपणे हा जुगार तिथे त्या ठिकाणी चालू आहे। पोलीस स्टेशन? कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा सगळा प्रकार सध्या सुरू आहे, कारण कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्येच हे महालक्ष्मी देवस्थान येतंय। पोलिसांना देखील वारंवार तक्रारी केल्या आहेत सुवर्णा। दुसरी गोष्ट अशी आहे की काही भाविकांनी देखील लहान लहान मुलं आहेत बाबा, तर मुलांना पोलीस स्टेशनला नेऊन सांगितलं बाबा असा सगळा प्रकार चाललाय, तुम्ही हा प्रकार थांबवा, तरी देखील त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाहीये। हा जुगार राजरोसपणे त्या ठिकाणी चालू आहे सुवर्णा। नक्की, धन्यवाद विजय ही माहिती दिल्याबद्दल। आपण बघतोय जुगाराचा अड्डा सुरू आहे। महालक्ष्मीचं जी यात्रा भरते त्या यात्रेमध्ये हा सगळा प्रकार सुरू आहे। जुगाराचा अड्डा भरवणारे हेही विद्यार्थी दशेतली मुलं आहेत आणि जुगाराच्या अड्ड्यावर खेळायला येणारी, जुगार खेळायला म्हणून येणारी जी मुलं दिसत आहेत ती म्हणजे जसे प्रौढ आहेत तसे विद्यार्थी दशेतली मुलं सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस मात्र कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत। भाविकांनी तक्रार केलेली आहे। भाविक या सगळ्या विद्यार्थ्यांना, मुलांना घेऊन पोलीस स्टेशनला गेलेले आहेत, पण काहीही होऊ शकलेलं नाही।
जागर पाण्याचा ही आमची मोहीम आम्ही गेल्या काही काळ राबवतो आहोत आणि अनेक महत्त्वाच्या बातम्या त्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आहोत। त्याविषयीच्याच काही घडामोडी आपण आत्ताही पाहणार आहोत। भाजपा सरकारचं पाण्याचं नियोजन साफ चुकलं अशी तोफ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी डागली आहे। ऑक्टोबर एंडला पाऊस संपतो, पावसाळा त्यावेळेस राज्य सरकारने ठरवायचं असतं की आता ऑक्टोबर एंड आलाय, पावसाळा संपलाय, आपल्याला पुढच्या वर्षीचा पावसाळा सुरू होईपर्यंत शहरी भागाला पाणी किती लागणार आहे, ग्रामीण भागाला किती पाणी द्यायचंय आणि त्यावेळेस सांगायला पाहिजे की ग्रामीण भागाला इतक्या पाण्या मिळतील, शहरामध्ये इतकं पाणी मिळेल। ते काहीच नियोजन केलं नाही। शेवटी प्लॅनिंग नावाची काही चीज असते का नाही, नियोजन म्हणून काही असतं की नाही। आता तुम्हाला सुचतंय आणि रेल्वेने मिरजेवरून पाणी लातूरला चाललं, तुम्हाला कळत नव्हतं बाष्पीभवन किती होणार आहे, मांजरा धरणात काय पाणी आहे, उजनीमध्ये काय पाणी आहे, आजूबाजूच्या धरणात किती पाणी आहे, किती पाणी त्या ठिकाणी पंपिंग होणार आहे आणि किती पाणी राहणार आहे। आता तुम्ही म्हणता आम्ही उदगीरला ट्रेन, आता पार पुढचा पावसाळा सुरू व्हायची वेळ आली त्यावेळी यांचे नियोजन चाललेलं आहे। असं सरकार चालत नाही। जालना जिल्ह्यातल्या फुलंब्रीच्या फुलमस्ता या नदीच्या खोलीकरण आणि सरळीकरणाचं काम सुरू आहे। तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवाराची कामं सुरू आहेत आणि त्याविषयीचाच हा रिपोर्ट। फुलंब्री शहरापासून वाहणारी फुलमस्ता नदी, या नदीच्या खोलीकरणाबरोबरच नदीची रुंदीही वाढवण्यात आलेली आहे। लोकसहभागातून या नदीचं काम केलं जात आहे। मराठवाड्यामध्ये मी आलो, विदर्भात काही ठिकाणी गेलो आणि या सर्वेमधून काही गोष्टी प्रामुख्याने समोर आल्या आणि दानवे साहेबांनी देखील मार्गदर्शन केलं की प्रामुख्याने या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये जलयुक्त शिवाराची जर का आपण कामं केली, नदीची खोलीकरण आहे, गाळ काढणं आहे, रुंदीकरण आहे, तर निश्चितपणे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल। दुसरा विषय की या भागातल्या शेतकऱ्यांची मुलंही चांगल्या प्रकारे शिकू शकत नाहीत, मग त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यायची। अशा 500 मुलांना दत्तक घेऊन त्याचं ई टू ई, एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट, मी तर एकदा ॲडमिशन घेतली की त्यांना नोकरीपर्यंत त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पक्षातर्फे घ्यायची अशी दानवे साहेबांनी ठरवली। फुलंब्री तालुक्यात ठिकठिकाणी अशी जलसंधारणाची कामं करण्यात येत आहेत। प्रशासन आणि लोकसहभागातून ही कामं होत असल्याचं तहसीलदारांनी सांगितलंय। सध्याचं हे जे काम आपण पाहतोय हे माननीय खासदार दानवे साहेब आणि माननीय अध्यक्ष बागडे साहेब यांच्या बागडे साहेबांच्या याच्या प्रयत्नातून हे सुरू आहे। सगळ्यात मोठं काम जे म्हणता येईल आमच्या तालुक्यातलं ते आता हे सध्या आपण जिथे आहोत ते फुलंब्रीच्या फुलमस्ता नदीवर सुरू आहे। पावसाचं पाणी येते आम्ही जास्तीत जास्त अडवण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्यातलं हे सगळ्यात मोठं काम आहे असं मी सांगू इच्छितो। या तालुक्यात जलसंधारणाच्या कामात सहभागी होऊन शेतकऱ्यांसाठी काम केल्याचं समाधान मिळालं अशी भावनाही काही जण व्यक्त करतात। जालना जिल्ह्यातल्या फुलंब्री शहरातून वाहणारी ही फुलमस्ता नदी आहे आणि या फुलमस्ता नदीचं काम इतक्या वेगाने सुरू आहे की या नदीचं खोलीकरण असेल किंवा रुंदीकरण असेल, यातून पावसाळ्यात जितका मोठा पाऊस पडेल तितका अधिक पाणी या नदीमध्ये साठेल आणि यापूर्वी जो दुष्काळाचा चटका या लोकांनी सहन केला तो मात्र बदलताना पाहायला मिळेल। जलसंधारणाच्या कामाची ही चळवळ गावागावात रुजताना दिसतीये, पण प्रत्यक्षात पाऊस पडल्यानंतरच या कामांची व्याप्ती कळू शकेल। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, फुलंब्री, जालना। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यामध्ये नदीजोड प्रकल्प साकारला जातोय। मोरांडी आणि वर्तल्ली या दोन नद्या एकमेकांना जोडल्या जात आहेत। त्याचबरोबर भाजप दुष्काळग्रस्त भागातल्या 500 मुलांसाठी शाळा सुरू करणार आहे। याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी राजेंद्र हुंजे यांनी। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात आहे जवखेड्यामध्ये, इथे आपण बघतोय की या नदीचं खोलीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। याची उंची आपण बघतोय आणि त्याबरोबरीने रुंदी देखील तुम्हाला लक्षात येईल की किती पाणी पावसाळ्यातला मोठा पाऊस झाला तर साठू शकतं। इतकंच नाही तर टप्प्याटप्प्यावरती मध्ये मध्ये छोटे छोटे केटीवेअर, ज्याला कोल्हापूर बंधारे म्हणतो आपण, तसे बंधारे देखील इथे बांधले जाणार आहेत। म्हणजे मधल्या अंतरावरती जो शेतकरी असेल त्याची विहीर असेल त्याच्या विहिरीला पाणीच्या साठवणीचा अधिक फायदा होताना दिसेल। रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत, भाजपचे प्रदेश अध्यक्ष, याच मतदारसंघाचे खासदार आहेत।
काय या कामाचं वैशिष्ट्य तुम्ही सांगाल? आपण बघितलं तर आता शेतकरी शेती तलावाला जमिनी देणार नाहीत, कारण जमिनीच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत, कुटुंब वाढलेले आहेत आणि त्यामुळे यावर उपाय काय तर मध्य प्रदेशने यावर उपाय शोधला, गुजरातने यावर उपाय शोधला की छोटे छोटे चेक डॅम बांधायचे. मला सांगा पाटील साहेब की ज्या प्रकारे असं म्हटलं जातं, आरोप होत आहे की सत्तेतले दोन मित्र स्पर्धा करतात मराठवाड्यामध्ये, हे कितपत खरं आहे? भाजप पुढे जातोय की शिवसेना पुढे जाते, अशी एक स्पर्धा होती. मला असं वाटतं की कामाची स्पर्धा असलं तर चांगली आहे, ती निकोप असावी. आरोप प्रत्यारोपाची स्पर्धा असू नये. त्यांनी एक काम केलं आम्ही दुसरं करावं, त्यांनी दुसरं केलं आम्ही तिसरं करावं. ही नदी एकच नाही आहे, याच्या बाजूला आमच्या एक नदी आहे आणि या दोन्ही नदीचं अंतर 500 मीटरचं आहे. केंद्र सरकारने एक योजना आणली होती नदी जोड प्रकल्प, ती अस्तित्वात येईल तेव्हा येईल, पण आम्ही प्रत्यक्षात या जिल्ह्यामध्ये दोन्ही नद्या एकत्र करणार आहे आणि दोन्ही नद्याच्या मध्ये ह्या गावची शेतीची जमीन आहे. मला असं वाटतं की 25-25, 30-30 फूट आता आपण बघितलं तर आम्ही खोल केलं, 300 फूट रुंद केलं आणि 3 किलोमीटर ही नदी खोदत खोदत आम्ही नेली. ठिकठिकाणी आम्ही सिमेंटचे चेक डॅम बांधले. आता या नद्याचा प्रवाह जिवंत राहणार आहे. पाणी पडला, पाणी साठण 2-2, 3-3 महिने पाणी राहील. या बाजूला 1.5 किलोमीटर, या बाजूला 1.5 किलोमीटर, 3 किलोमीटर या शेतीमध्ये पाणी मुरणार आहे आणि जमिनीचं वॉटर टेबल वर येणार आहे. नदीजोड प्रकल्प जरी सुरेश प्रभूंनी कागदावर मांडलेला असला तरी देखील जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यामध्ये हा नदीजोड प्रकल्प प्रत्यक्षात अंमलात येतोय ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जेव्हा हे नदी एकमेकांना पाण्यामध्ये मिसळताना पाहायला मिळेल त्यावेळेचं चित्र मात्र वेगळं असेल. संदीप पवारसह राजेंद्र हुंजे, IBN लोकमत, भोकरदन. गाव करील ते राव करील काय अशी फार जुनी म्हण आहे आणि याचाच प्रत्यय हा बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यामध्ये आलाय. या तालुक्यातील ममदापूर पाटोदा या गावानं ऐन दुष्काळात चक्क 25 लाख रुपयाची लोकवर्गणी गोळा करून गावातील होळणा नदीचं पुनर्जीवन करण्याचं मनावर घेतलंय. याला साथ दिली आहे मानवलोक या संस्थेनं. या संस्थेनं 75 लाख रुपये उभे करून 1 ते 1.5 कोटींचं काम हाती घेतलंय. या होळणा नदीतील गाळ काढण्याचं काम हाती घेण्यात आलंय. गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये या गावात पाऊसही जेमतेम झाला होता. त्यात या नदीत झाडझुडपं आणि गाळ जो आहे त्यामुळे पात्र उथळ झालं होतं. पाणीही नदीत राहत नव्हतं. पण भविष्यात ही परिस्थिती आणखी बिकट होऊ नये म्हणून गाव कामाला लागलं. गावाचं हे कार्य पाहून मानवलोक या संस्थेनं या कामासाठी 75 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतलाय. होळणा नदीचं पुनरुज्जीवन झाल्यास याचा 22 गावांना फायदा होणार आहे. मला पण इंटरेस्ट आहे की काम होऊन जायला पाहिजे. सगळ्या लोकांचा पिण्याचा प्रश्न आहे त्यामुळे करतो आणि गावाची सगळी श्रद्धा माझ्यावर. पहिलं मी या गावात काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांची सगळी श्रद्धा की तुम्ही तात्या आमचं काम करा, मग ते मी पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. सध्या किती JCB तुमच्या इथे चालू आहेत आणि किती खर्च, जर आपण साधारणतः खर्च बघितला तर किती खर्च येत असेल दिवसभरामध्ये आणि किती वेळ चालतं? माझ्याकडे सध्या आता 2 पोकले नाहीत. आधी 3 पोकले नव्हते पण एक महिनाभर मी बंद केलं. 2 पोकले नाहीत. मला दररोज 30,000 रुपयाचे डिझेल लागते. बरोबर. काम सहसा दररोज माझं 60, 70, 80 हजारापर्यंत काम होतंय माझं दररोज. तेवढं 30,000 डिझेल आणि 60,000चं काम दररोज सहसा करतो. 25 जानेवारीला मी काम चालू केलेलं आहे. आता जवळ 2 महिने होत आले मला. तर जवळ मी 3.5-4 किलोमीटर काम केलं आहे. एकतर मानवलोकनी जे काय काम चालू केलं होतं ह्या थोडक्यात मी एक पार्श्वभूमी सांगतो. ही 28 किलोमीटरची नदी आहे आणि ह्या नदीचं पुनरुज्जीवन करताना 2-3 गोष्टी आम्ही ठरवल्या होत्या की एक तर लोकसहभाग हा फार महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या नदीची नॅचरॅलिटी किंवा ज्याला इको सिस्टीम जी आहे ही कशी बरकरार राहील ह्याचा आम्ही थोडासा विचार केला होता. आणि जेव्हा लोकांशी आम्ही बोललो की त्यांना आम्ही सांगितलं की बाबा 25% लोकसहभाग आणि उर्वरित 75% हा मानवलोक म्हणजे वेगवेगळे जे डोनर्स आमच्याकडे आहेत तर त्या डोनर्सच्या आणि मानवलोकच्या सहभागातून हे काम आपण पुढे चालू ठेवलेलं आहे. राज्यामध्ये सर्वत्र असणारा दुष्काळ जनावरांच्याही जीवावर उठलाय. शेतात काही पिकलं नाही त्यामुळे जनावरांसाठी चाराही नाही अशी परिस्थिती असल्यानं बहुतांशी शेतकरी आपली जनावरं सोडून देत आहेत. त्यातच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बरीच जनावरं दिसून येत आहेत. ही जनावरं चारा आणि पाण्याच्या शोधात धरण क्षेत्रात आतमध्ये शिरत आहेत. पण धरणात पाणी कमी होत असल्यानं गाळ वरती येतोय. त्यात ही जनावरं अडकून त्यांचा जीव जाण्याच्याही घटना घडतात. अशीच एक घटना आपण दृश्यांमध्ये बघतो आहोत. त्यात एक गाय पाण्याच्या शोधात किनाऱ्याच्या आत शिरली आणि गाळात अडकली. मोठ्या प्रयासानं एका लहान मुलानं आणि काही नागरिकांच्या मदतीनं या गायीला बाहेर काढण्यात यश आलं.
अखेर गायीचा जीव वाचला। या घटनेनंतर या दुष्काळात आणखी काय काय बघावं लागणार आहे असा प्रश्नच पडतो आहे। एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि लगेच भेटूया। पहा फक्त IBN लोकमत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी तालुक्यात महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर प्राणहिता नदीवर आंतरराज्यीय पुलाचं बांधकाम सुरू असताना माओवाद्यांनी हल्ला केला। या ठिकाणी येऊन त्यांनी 4 मोठ्या वाहनांची जाळपोळ करून 30 मजुरांचे मोबाईल चोरले। या प्रकाराने 1.5 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जाते। अहेरी तालुक्यामध्ये मुख्यालयापासून 4 किलोमीटर अंतरावर वांगेपल्ली गावाजवळ प्राणहिता नदी आहे। या नदीवर गेल्या 2 महिन्यांपासून मोठ्या आंतरराज्यीय पुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलंय। मंगळवारी रात्री काही माओवादी आले आणि त्यांनी 30 मजुरांना एका ठिकाणी जमा करून त्यांचे 30 मोबाईल फोन काढून घेतले। एक ट्रैक्टर जलाया, एक टिप्पर जलाया, एक 210 मिशन जलाया और हमारा लोडर जलाया किरोसिन से। पुणे बंगळुरू महामार्गावरील सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील भुईंज इथं पूल कोसळला, त्यामुळे मोठी खळबळ उडाली। महामार्गावरील सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील भुईंज इथल्या नवीन उड्डाण पुलाचं बांधकाम सुरू होतं। काल या पुलावर स्लॅब टाकण्याचं काम सुरू होतं। जवळपास काम संपूर्ण झालेलं असताना अचानक हा पूल खाली कोसळला। पुलाखाली कोणी नव्हतं, पण पुलावर काम करणारे कामगार पुलासकटच खाली आले। या कामगारांपैकी 3 कामगार जखमी झालेत। जखमी कामगारांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या परिसरात भीतीचं वातावरण तयार झालंय। हा पूल नेमका कोणत्या कारणाने ढासळला हे मात्र कुणीच सांगू शकत नाहीये। महामार्गावरची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली असावी असं स्थानिक सांगतायत। बीड जिल्हा रुग्णालयात गुरुवारी एका प्रसूती दरम्यान महिलेसह तिच्या बाळाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाला असा आरोप मयत महिलेचे नातेवाईक करतायत। संबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ही भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। दरम्यान रुग्णालय प्रशासनानं या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत चौकशी सुरू केलेली आहे। वडवणी तालुक्यातील प्रियंका राजकुमार उजगरे या 21 वर्षाच्या गर्भवती महिलेला गुरुवारी पहाटे जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। सकाळी 9 वाजता ती बाळंतीण झाली, मात्र झालेलं अर्भक मृत होतं। त्यानंतर या महिलेवर ICU मध्ये उपचार सुरू होते। तिला दुपारी 12 वाजता त्रास होऊ लागल्यानं डॉक्टरला कॉल देण्यात आला, मात्र डॉक्टर न आल्यानं या महिलेचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये डॉक्टर आणि जिल्हा रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मयत प्रियंकाचे वडील जालिंदर डोळस यांनी केलाय। पुन्हा एक छोटासा ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत। बीड येथील अंबेजोगाई तालुक्यातील श्रीपतरायवाडी पल्लवी आणि मारुती शिंदे या नवदाम्पत्याचं कौतुकास्पद काम पाहायला मिळतंय। गावामध्ये लोकसहभागातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामावर श्रमदान करत या जोडप्यानं त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केलेली आहे। विवाहानंतरच्या देवदर्शन आदी परंपरांना फाटा देत आज सर्वप्रथम श्रमदानाला या जोडप्यानं हजेरी लावली। या बुलेटिनमध्ये इथे थांबूया, पहा फक्त IBN लोकमत।